साऱ्यांच्या हाकेला आम्ही धावतो, दिशा आयुष्याच्या आम्ही शोधतो. आले आमच्या वाटेला जर कुणी, दुर्गेचे रूप घेऊ आम्ही तिघी. जपूनिया प्रेमाची नाती, एक धागा आम्ही तिघी, आम्ही तिघी, आम्ही तिघी, आम्ही तिघी. एक धागा आम्ही तिघी, एक धागा आम्ही तिघी. मुलं ही अशी वागलीच कशी? एवढा राग आणि एवढे लहान वयात? कसं आहे ना, या वयात ना मुलांची मानसिकता बदलत जाते आणि आजकालची मुलं जरा जास्तच ऍडव्हान्स्ड आहेत, त्यामुळे ती लवकर मोठी होतात आणि मग त्यांच्यावर जास्त निर्बंध घातले तर ती बंडखोर होतात. अगं पण यात नुकसान कोणाचं झालं? शाळेचं झालंच, पण मुलांचं सुद्धा झालंच ना. हे बघ, फायदा आणि नुकसान हे समजणे इतकं त्यांचं वय नाही. आपल्यावर अन्याय झालाय आणि आपण तो अन्याय दर्शवायचा, तोडफोड करायची, एवढंच त्यांना माहितीये. अगं पण यांनी विद्यार्थ्यांचं नुसतं नुकसान नाही होत, तर त्यांचं भवितव्यही धोक्यात येतं ग. अगं पण त्यावर शिक्षा करणं हा उपाय नाहीये ना. शिक्षा केल्याने गुन्हा सिद्ध होतो, त्यामुळे इतर मुलांच्या समोर त्यांचा अपमान होतो आणि हा अपमान सहन करण्याचं वय त्यांचं नाहीये, ते त्यांना कठीण जातं. आहे मी शाळेत नाही गेलो तर चालेल काय ग? अरे बाबा का? कांता मॅडमने सगळ्यांना शिक्षा केली काय चूक नसताना. अरे सम्या, आजवर आपण जे केलंय ते सर्वांनी मिळूनच केलं. शिक्षा तुम्हा तिघांनाच का? तुम्ही जर शाळेत जाणार नाही तर आम्ही शाळेत जाणार नाही. काय रे? पण आपल्याला शाळेत जायचं असेल तर शाळेमध्ये आई वडिलांचं तोंड दाखवल्याशिवाय आपल्याला शाळेत घेणारच नाही. मग आजपासून शाळेत जायचंच नाही. नाही रे, आपल्याला आई वडिलांसाठी तरी शाळेत जावंच लागेल. आणि शिवाय 10वीचं वर्ष, 10वी नापास झालो तर ह्या जगात आपल्याला काहीच किंमत नाही. पडेल ते काम करावं लागेल, अगदी नौकरासारखं. शिवाय 10वी नापास आणि अडाणी यांच्यात काहीच फरक नाही. सम्या, तू तर हुशार आहे, पण माझ्या आणि दिग्याच्या तर दांडे उडतील ना. नाही, आणि हे मध्ये मॅटर म्हणजे यावेळी आमची वारी आली. मला कसली वारी? अरे बाबा, मी यावेळेस माझ्या आईला सबूत दिलाय, यावेळेस 10वी मध्ये पास होणार, चांगले मार्क मिळवणार. कसं काय नापास होऊन चालेल? आणि मी आईला सांगितलंय नापास झालो तो शाळा सोडणार म्हणून. आता सोड की. आता सोडू? अरे म्हणजे तुम्हाला असं वाटतंय की काय मी नापास होणार? बरं झालो तर झालो नापास. हा, पण मी हार मानणार नाही. हा, मी लढणार, मी अभ्यास करणार. हा, मग झालो तर झालो नापास. अरे पण अभ्यास केल्यावर कोणीच नापास होत नाही. आणि तसंही तू कलाकार आहेस, पास झाला काय नापास झाला काय सगळं सारखंच. अरे पण माझी आई काय मला कलाकार होऊन नाही देणार रे. माझ्या आईची स्वप्नच वेगळी आहेत आणि त्याच्यासाठी मला शिकावं लागणार. आणि तिचं म्हणणं काय, आधी अभ्यास मग सगळं. म्हणजे एकंदरीत सगळ्यांना शाळा हवीच आहे, मग ताणून कशाला धरायचं? स्वतःची चूक असं कबूल करून घ्यावी. चला. पण आपली चुकी नसताना आपण का माफी मागायची? अरे पण आपल्याला शाळेची गरज आहे आणि आपली आपली शाळेला गरज नाही का? मला असं वाटतं की आपण सगळं खरं विद्या मॅडमांना सांगू, आज काहीतरी चांगला मार्ग काढतो. काय वाटतं तुला? अरे वा, ही तर बेस्ट आयडिया आहे. आणि आपण त्यांना सगळं सांगायचं. अरे मग वाट कोणाची बघताय? चला. सम्या, अरे विद्या मॅम येत आहेत. विद्या मॅम येत आहेत?
बघितलं बघितलं तेवढी लागली ना आपली गरज शाळेला. अरे येड्या, विद्या मॅम मुख्याध्यापकांची आपल्यासाठी भांडत होत्या. मुख्याध्यापकाशी भांडत होत्या. विद्या मॅडम भांडणारच रे. एक आपल्या आई वडिलांनंतर त्यांनाच वाटतं की आपण शिकावं. अरे इतकंच नाही तर त्यांना मिळालेला पुरस्कार आणि पर्यवेक्षकाचं पदही ते सोडतायत. आणि जर त्यांनी हे पद सोडलं तर ते पद कांता मॅमला मिळेल. अरे पण मॅडम पद का सोडतायत? त्यांना 15 दिवसासाठी बाहेरगावी ट्रेनिंग साठी जावं लागणार आहे. आपण त्यांना जायला सांगूया. ते आपल्यासाठी किती काय काय करतात आणि आपण त्यांना थोडीशी मदत नाही करू शकत. आपण त्यांना जायलाच सांगू. हं? काय म्हण काय झालं? मॅडम आम्हाला सगळं समजलंय. मॅडम सॉरी पण तुम्ही प्लीज असं काय करू नका मॅडम. मॅडम तुम्ही पदही घ्या आणि तो पुरस्कारही घ्या. मॅडम तुम्ही पर्यवेक्षक व्हाल ना तर त्यामुळे आपल्या शाळेचा विकास होईल. आणि शिवाय शाळेचा विकास झाला आम्हा विद्यार्थ्यांचा विकास होईल. आणि आम्ही तिघं शाळेतही येऊ शकतो. पण तुम्ही सगळे असे संकटात असताना मी हो मॅडम, पण यापेक्षाही मोठी मोठी संकट सोडवण्यासाठी तुम्हाला जावं लागेल. आणि हे काही संकट नाहीये. या परिस्थितीला आम्ही व्यवस्थित तोंड देऊ. आणि ते करत असताना नयना मॅडम, संपदा मॅडम आमच्या सोबत आहेत की. खरंय विद्या, एकदा का तू सुपरवायझर झालीस ना की मुलांकरता तू प्रभावी काम करू शकतेस. मग जास्त ताकद आणि अधिकार असतील ग तुझ्याकडे. तू जा, तू सांग प्रिन्सिपल सरांना की तू जातेस म्हणून. आम्ही आहोत या मुलांसाठी, काळजी करू नकोस. कुठल्याही परिस्थितीत हे पद कांताला मिळता कामा नये. ठीक आहे, मी सेंड ऑफ आणि गॅदरिंग पर्यंत परत येते. सगळ्यांनी काळजी घ्या आणि हो, अभ्यास करायला विसरू नका, समजलं? मी काळजी घ्या. चल बाय. थँक्यू मॅडम. मग तुम्ही सांगा आता, तुम्ही आई वडिलांना बोलवणार आहात की नाही? मॅडम सगळ्यांच्या वतीने मी बोलतो. आमचे आई वडील 10वी आई वडिलांसारखे घरी बसलेले नसतात. काम केलं नाही तर 2 वेळेला आम्हाला जेवायला मिळत नाही, अशी आमची परिस्थिती आहे मॅडम. त्यामुळे त्यांना यायला शक्य नाहीये. मग आम्ही तिकडे येऊन तुमच्या आई वडिलांना भेटलो तर काय हरकत आहे का तुमची? हो हो मॅडम, चालेल ना. मॅडम तुम्ही आत्ताच आमच्या घरी चला. मॅडम मी आमच्या घरी येणार. आमचं याच्याशिवाय मोठं भाग्य कोणतं? झालं याचं नाटक सुरू. दुसरी महत्वाची गोष्ट अशी की सरांनी फक्त 3 मुलांच्या आई वडिलांना भेटायला बोलवलं होतं. म्हणे ते 3 जण सगळ्यांचे नेते आहेत. ते 3 कोण आहेत मॅडम? तुम्हीच तिघ. म्हणे ते 3 जण सगळ्यांचे नेते आहेत. ते 3 कोण आहेत मॅडम? तुम्हीच तिघ. आमच्यामुळे सगळ्यांना प्रॉब्लेम झालाय ना, मग आम्हीच 3 त्यांना त्यातून बाहेर काढू. मॅडम चला, तुम्ही आमच्या घरी चला ना. आमच्या घरच्यांना खूप छान वाटेल. नमस्कार. आजी, या नयना मॅडम आणि या संपदा मॅडम या तुला भेटायला आल्यात. या या या, बसा ना बसा ना. नाही राहू दे. अहो साम्या तुमच्याबद्दल लय सांगतो बघा. आणि कोणत्या विद्या मॅडम नाही आल्या वय? नाही, त्यांना जरा एक काम होतं, पण हे आलेत ना तुला भेटायला. या बसा, मी चहा ठेवती बघा. अहो नको, चहा वगैरे काही नको. खरंच नको. अहो, असं कसं, तुम्ही पहिल्यांदाच आमच्या घरी आला. अहो नको, खरंच नको. बरं सांगा, काय काम काढलं सा? तुम्हाला सांगितलंच असेल ना समीरने. अहो सांगितलं, बरं बघा कामाच्या नादानं यायला नाही मिळालं बघा. पण तुम्ही तेवढ्यासाठीच येणार असतात तर एक खाडा करून आले असते बघा. मी म्हटलं पोराचं काय बी चालतं शाळेत, आपण कशाला जावं. समीरचे आई वडील
अव तो 3री 4थीत होता तेव्हाच त्याचे आई वडील सोडून गेले बघा. अव बापाने शान खाल्लं आणि नको ते रोग घेऊन आला. अहो माझी सोन्यासारखी सून घेऊन गेला बघा तो. आता ती जर असती तर पोराला एवढं कष्ट करावं लागलं नसतं बघा. सुट्टी असली तर पोर माझ्या बरोबर कामावर येतं बघा. आणि अभ्यासाला तरी काय हो, एक पुस्तक हाय तर एक नाही. अहो पण तुमचा समीर खूप हुशार आणि समजूतदार आहे. नको त्या वयात आई बापाला जळताना बघितल्यावर अवेळी शहाणपणा येतं बघा पोराला. त्यांनी ना शाळेतल्या वस्तू अव पोरं अल्लड आहे. या वयात त्या खोड्या करणारच. आता आमची पोरं आम्ही तुम्हाच सोपवले बघा. तुम्ही काय बी करा बघा. आमच्या माघारी तुम्हीच त्यांच्या आई बापा. तुम्ही त्यांचं भल्याच करणार. हवंय आम्हाला. मला सांगा तुम्ही कुठे काम करता? 4 घरची 2 भांडी करते बघा मी. पोटापुरता मिळतो. या पोरा करता जीव तुटतो बघा. आता गावाकडे जायचं होतं. 10वी झाली की बघू. पण तुमचं नाव काढेल ना तुमचा नातू. मला एकच सांगायचं होतं बघा तुम्हाला. ह्याचा वर्ग सुरू करा मॅडम. अहो गरीबाला वाली नसतो बघा कोणी. पण ज्याचं कोणी नाही त्याचा देव आहे बघा. आणि आम्हाला तुम्ही देवासारख्याच आहात बघा. ठीक आहे आजी, आम्ही येतो. हा या. अरे साम्या जा सोडून ये बरं यासनी. जा. येत का बाबा? या आमच्या मॅडम, तुम्हाला भेटायचंय. तुला माहिती आहे ना बायकांशी बोलत नाही मी. कशाला घेऊन आलास त्यांना इथं? त्यांचं काम होतं. हे काय काम असेल ना ते शाळेत नाही. बघा मॅडम, मला बरीच काम आहेत. तुम्ही जा इथून जा. हे काय तुमचं बोलणं झालं? आणि काय हो एवढा राग का तुमच्या बायकांवर? राग काय तो? हा विश्वासघात करतात त्या. विश्वासघात अजिबात विश्वास ठेवायच्या लायकीच्या नाहीत. आणि राजकारण हे तुम्ही कशावरून ठरवलं? माझी बायको, माझी, जिला सगळ्या जगासमोर लगीन करून घरी आणली, ती दुसऱ्या सोबत पळून गेली. माझं तोंड काळ करून. तुम्हीच काहीतरी विचित्र वागला असाल. नाहीतर असं व्यसन असल्यावर कोण थांबणार इथे? हो मॅडम, उगाच काही माहित नसताना काहीतरी बोलू नका. मग तुम्हीच सांगा ना काय झालं ते. का सोडून गेले आता तुम्हाला? काही नाही झालं. नाही झालं काही. चांगला पगार, चांगली नोकरी, पोरगा, घर, सगळं काही होतं. तरी गेली. आणि तिला जायचंच म्हटल्यावर सगळं काय असून तरी काय उपयोग? बायकांची जातच असली. तुम्ही एक बाई वाईट निघाली म्हणून सगळ्या बायकांना दोषी का मानताय? हो माझा सुद्धा संसार आहे. हो माझा मुलगा तर मानसिक अपंग आहे. माझ्या नवऱ्याला नोकरी नव्हती तरी सुद्धा आम्ही एकत्र राहून संसार केला. सगळ्या बायकांना दोष देण्यात काय अर्थ आहे? माझा नवरा माझ्या मागे खंबीरपणे उभा आहे. त्यांच्या मनात आमच्याबद्दल खूप प्रेम आणि आदर आहे. आणि तो तुम्हाला निर्माण करता आला नसेल म्हणून हे असं झालं. हो
बघा, हे सगळं श्रीमंतांसाठीच. आमच्यासारख्या गरिबांना कोणी नाही विचारत, कोणी नाही. त्याला म्हटलं शाळा सोड तरी हा ऐकत नाही. हे बघा, तुम्ही जा इथून, जा तुम्ही. हे बघा, आम्ही निघणारच आहोत, पण निघण्याआधी तुम्हाला एवढंच सांगतो, जर का हे असंच वागलात ना, तो उद्या तुमचा मुलगा सुद्धा तुमच्यासारखा दारुडच होईल. त्याचं भवितव्य अंधकारमय होईल. विचार करा जरा याचा. आणि सगळी माणसं सारखी नसतात, लक्षात ठेवा. मॅडम मॅडम अरे भावड्या, अरे आवर लवकर लवकर, सामान जागेवर ठेव. तर दिघ्या कधी बी येईल त्यासनी घेऊन. कसं दिसेल बरं त्या आल्यावर? अगं आहे, तू काय असं कोणी बी मोठं येणार असल्यासारखं बोलतेस? अरे अरे दिघ्याच्या बाई आहेत त्या, म्हणजे मोठ्याच आहेत ना. व बरं जा, थंड घेऊन ये. अगं आहे, आता आणला तर गरम नाही का होणार? वय वय, बरं मग न सांगितल्यावर आणशील ना? मॅडम आले. आल्या, थांबा थांबा थांबा, आवळू दे. काय करताय? काही गरज नाहीये करायची. अहो गरज नाही कशी. अहो आमच्याकडे पहिल्यांदा आलात तुम्ही. बरं बसा की. हो बस. माफ करा, तुम्हाला आवडलं नसेल. नाही नाही, आमचं दिघे आहे ना, त्याची बाई आहेत ना तुम्ही, म्हणून. अहो माझं दिघे आहे ना, त्याला अभ्यासाची लई आवड आहे. त्याला मला लई शिकवायचंय. त्याचा भाऊ काही शिकला नाही, त्याचा बाप नाही, म्हणून म्हणून याला लई शिकवायचंय. हो अहो शिकवा शिकवा, खूप हुशार आहे दिघ्या तुमचा. आणि तुम्हाला माहितीये का, त्याच्या अंगात कला सुद्धा खूप छान आहेत. नाटकात खूप छान काम करतो तो. काय उपयोग त्या कलेचा? अहो पोटासाठी काय मिळतं का? त्याच्यापेक्षा 4 बुक शिकला तर 4 पैसे तरी कमवल. अहो असं काय बोलताय तुम्ही? अभ्यासासोबत तुम्ही त्याच्या कलागुणांना सुद्धा वाव दिला पाहिजे. न जाणं उद्या मोठा कलाकार होईल, त्यातून पैसे सुद्धा मिळतीलच नाही का त्याला? आता तुम्ही म्हणत असाल तर असेल, पण खरंय ग, या मुलांच्या निमित्ताने का होईना, पण त्यांच्या गरिबाच्या मनाची श्रीमंती आपल्याला अनुभवायला मिळाली नाही. फक्त 4-5 तास आपण त्यांना शिकवतो, त्यांच्या बरोबर असतो, पण त्यांच्या पर्सनल लाईफ मध्ये काय चालतं काय नाही हे आपण जाणून घेण्याचा कधी प्रयत्नच करत नाही. मी बघ ना, म्हणजे आपल्याला इतकी संकट येतात, पण या संकटात सुद्धा हसत राहणं हे यांच्याकडनं शिकलं पाहिजे ना. दिगंबरची आई त्याच्याकडून तेवढ्या अपेक्षा ठेवली, आणि आजी सुद्धा, समीरची. हो, आणि गणेश, अगं त्याला तर आईच नाहीये, मग त्याला आईचं नातं कळणार तरी कसं? आणि अशा मुलांना आपण सरळ बंडखोर म्हणून ठरवून मोकळे झालो. सगळं ठरवण्या अगोदर ते कोणत्या परिसरातून आले हे बघायला हवं ना. हो, पण आपल्याला समज आहे, या समजूतदार माणसांनी तरी असं वागायला पाहिजे. मी काय म्हणते, म्हणजे आपण तिघींनी समजा यांचं नुकसान भरून दिलं तर काहीच हरकत नाही. मी तर म्हणते आपण इतर शिक्षकांना सुद्धा विचारूया ना, ते जर तयार असतील तर खूपच छान होईल. पण एक बरं झालं ना, त्यांच्यासमोर आपण पैशाचा विषय काढला नाही. अगदी बरोबर बोललेस. हो ना. ए पण नाही ना, खरं सांगू, आजचा दिवस खरंच खूप चांगला गेला ना. हो, खरं सांगू, काहीतरी शिकवून गेला आजचा दिवस. खरं. मॅडम आमचे क्लास सकाळपासून चालू झाले. हे कसं, आम्ही तर पालकांना पण नाही बोलवलं, आणि ते आम्ही नुकसान केलं होतं ते सुद्धा भरून नाही दिलं. आता तुम्हाला नुकसानाची भरपाई करावी लागणार नाही, कारण तुम्ही केलेल्या नुकसानाची भरपाई आम्ही शिक्षक मिळून करणार आहोत. हो, आणि तुमचा बुडालेला अभ्यासक्रम सुद्धा एक्स्ट्रा लेक्चर्स करून पूर्ण करणार आहोत. नाही नको मॅडम, तुमचे आणखी उपकार नको. नुकसान आम्ही केलं ना, मग खर्चही आम्हीच देणार. का मॅडम, चुकी तर आमची आहे.
मग शिक्षा तुम्हाला कशाला? नुकसान तर आम्ही केलंय, मग भरपाई पण आम्हीच करणार ना.